नमस्कार मंडळी, स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। दिवाळी आली की घराघरात सुगंध दरवळतो आणि त्यातली खास रेसिपी म्हणजे भाजणीची कुरकुरीत चकली। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अगदी सोपी, अजिबात तेलकट न होणारी परफेक्ट 1 किलोच्या प्रमाणात भाजणी आणि त्या भाजणीच्या पिठापासून अर्धा किलो भाजणीच्या चकल्या मी तयार केल्या आहेत, ज्या संपेपर्यंत कुरकुरीत राहतात, तळाला अजिबात तेल राहत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे हे भाजणीचं पीठ आपण स्टोअर करून ठेवू शकतो। फ्रीज बाहेर 3-4 महिने आरामात टिकतं आणि फ्रीजमध्ये भरपूर दिवस टिकतं। म्हणजे हव्या तेव्हा आपण ह्या पिठापासून छान कुरकुरीत अशा चकल्या तयार करू शकतो, ज्या अजिबात तेलकट होत नाही। आता परफेक्ट अशी भाजणीचं पीठ 1 किलो दळून होईल ना एवढी भाजणी तयार केली मी, कारण गिरणीमध्ये दळताना परफेक्ट आपलं सगळं पीठ येत नाही, थोडंफार कमी येतं, म्हणून दळल्यानंतर पीठ 1 किलो येईल ना एवढ्या प्रमाणात ही भाजणी घेतली। आता तांदूळ मोजून मापून घेतलेत मी, किलोच्या प्रमाणात आपण सुरुवातीला बघूया। आता तांदूळ घेताना जुना तांदूळ घ्यायचा, कुठलाही तांदूळ घ्या तुम्ही, ज्या तांदूळापासून भात छान मोकळा होतो ना तो तांदूळ आपण वापरायचा। शक्यतो नवा तांदूळ वापरायचा नाही किंवा इंद्रायणी तांदूळ अजिबात वापरायचा नाही, त्यामुळे भाजणी आपली चिकट होते। आता या ठिकाणी मी रेशनचा तांदूळ वापरला आहे, 1 किलो बरोबर मापात तांदूळ घेतलेला आहे। आता डाळ घेतली मी हरभऱ्याची डाळ, 200 ग्रॅम हरभऱ्याची डाळ घेतलेली। आता हरभरा डाळीच्या निम्मे पिवळी मुगाची डाळ घेतलेली 100 ग्रॅम घेतलेले। आता मूग डाळीच्या निम्मे उडीद डाळ घेतली 50 ग्रॅम। पोहे घेतले 100 ग्रॅम। साबुदाणा घेतला आहे 100 ग्रॅम। धने घेतलेत 20 ग्रॅम आणि जिरं घेतले 20 ग्रॅम। आता हे सगळं वजनी प्रमाण आपण पाहिलं, मोजून मापून परफेक्ट घ्यायचं। आता एखादं भांडं सेट करायचं आपण, तुम्ही कुठलंही भांडं घ्या। मी एक वाटी घेतली, ज्या वाटीने 4 वाटी एवढा तांदूळ भरेल ना असं आपण वाटी निवडायची। 4 वाटी तांदूळ घेतलेला आहे, 1.5 वाटी हरभरा डाळ घेतली, पाऊण वाटी पिवळी मुगाची डाळ घेतली, अर्धी वाटी उडद्याची डाळ घेतली, पोहे घेतले 1.5 वाटी, पाऊण वाटी साबुदाणा घेतला आहे, 4 मोठे चमचे धने आणि 4 मोठे चमचे जिरे। एवढं सगळं साहित्य आपण मोजून मापून घेतलं ना, जी दळल्यानंतर अगदी परफेक्ट 1 किलोच्या प्रमाणात हे भाजणीचं पीठ आपलं तयार होतं। आता ही भाजणी आपण बाकीचं साहित्य बाजूला काढून घ्यायचं, जे भाजण्यासाठी आपण वापरणार आहोत। आणि ज्या तिन्ही डाळी आणि तांदूळ आहेत ना ते आपल्याला धुवून घ्यायचं आहे। आता बरेच जणी ओला कापड घेऊन हे धान्य पुसून घेतात आणि मग भाजायला घेतात, त्यापेक्षा स्वच्छ धुवून घ्यायचं। थोडा जास्त वेळ लागतो जसं वाळत घालायला किंवा त्याला सुकेपर्यंत, पण अगदी परफेक्ट फ्रेश अशी भाजणी तयार होते जर तुम्ही धुवून घेतलं तर। धुतल्यामुळे ती जास्त दिवस आपण स्टोअर करू ठेवू शकतो, तिला कुबट वास वगैरे येत नाही, त्यामुळे धुणं खूप गरजेचं आहे। आता स्वच्छ 3-4 पाणी धुवून पाणी निथळत ठेवले मी, जवळजवळ 15-20 मिनटं असं पाणी निथळून घ्यायचं। मग कॉटनच्या कापडावर छान असं बारीक लेअर देऊन पसरून घ्यायचं। आता हिला वाळत घालताना अजिबात उन्हात आपल्याला वाळत घालायची नाही, सावलीतच वाळत घालायची। जर तुम्ही फॅनखाली वाळत घालत असणार ना, असा बारीक लेअर द्यायचा, 3-4 तास छान सुकू द्यायची आणि मग भाजायला घ्यायची। अगदी कोरडी कळकळीत करायची गरज नसते, कारण आपण तिला भाजणार असतो म्हणून। आणि छान सगळं साहित्य कोरडं झालेलं आहे। आणि जर तुम्हाला फॅनशिवाय वाळत घालायची असेल ना, तर रात्रभर असंच बारीक लेअर देऊन पसरून ठेवायचं, म्हणजे छान सकाळपर्यंत कोरडी झालेली असते। आता सगळं साहित्य सुकून झालं आहे, आपलं भाजण्यासाठी तयार झालेलं आहे। आता कढईमध्ये मध्यम गॅसवरती आपल्याला सगळं साहित्य भाजायचं असतं, जास्त वेळ लागतो, त्यामुळे अशी पसरट कढई घ्यायची, हात दुखून येत नाही। आता तांदूळ घेतला आहे, जवळजवळ 7 ते 8 मिनटं लागलीत भाजायला। थोडासा पांढरट कलर होतो त्याचा, असा मोकळा मोकळा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आणि काढल्यानंतर असं कॉटनचा कापडा घेऊन त्याच्यावर काढायचं, म्हणजे ते गरम असल्यामुळे पाणी सुटून ती ओलसर होण्याची शक्यता असते, त्यामुळे शक्यतो कापडावर काढा। आता डाळ घेतली भाजायला, डाळ ही जाळ असल्यामुळे जास्त वेळ घेते, तिला देखील 5-6 मिनटं लागलेलीत। मंद गॅसवरती छान खमंग मोकळी होईपर्यंत भाजून घ्यायची। आता पुढची मुगाची डाळ आणि उडदाची डाळ एकत्र घेतली, कारण दोन्ही डाळी बारीक असल्यामुळे सारखाच वेळ घेतात भाजायला। जवळजवळ 3-4 मिनटात छान मध्यम गॅसवरती भाजून घेतलेल्या आहेत, अजिबात रंग बदलायचा नाही आपल्याला, छान खमंग भाजून घ्यायचे आहेत। आता साबुदाणे घेतलेत भाजायला, साबुदाणे खूप कमी वेळ घेतात, 2-3 मिनटात छान भाजून होतात। लगेच पोहे घेतले भाजायला, पोहेचा कच्चटपणा जाईपर्यंत, म्हणजे छान मोकळं मोकळं होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे 2-3 मिनटासाठी। आता धने आणि बडीशोप दोन्ही एकत्र करून भाजून घेतलेत, गॅस खूप मंद केलेला आहे। अगदी 1 मिनिटभर आपल्याला हे भाजायचं आहे, म्हणजे हलकं गरम करून घ्यायचं आहे। छान खमंग असा हलका सुगंध येईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे, जास्त भाजायचं नाही म्हणजे हे करपू शकतं।
आता सगळी भाजणी आपण कॉटनच्या कापडावर काढून घेतली. हिला पूर्ण गार करायची आणि घंटा गिरणीवर दळून आणायची. दळताना गहूवरती अजिबात दळायची नाही, ज्वारी किंवा तांदूळावरती दळा, म्हणजे परफेक्ट आपली भाजणीचं पीठ तयार होतं. आता तयार भाजणी जर मोजली ना परफेक्ट 1 किलोच्या प्रमाणात येते. कारण जे आपण भाजणी थोडीफार 100 ग्रॅमपर्यंत जास्तीची दिली होती ना, ती गिरणीमधून सगळं पीठ आपलं येत नाही, थोडंफार कमी येतं. म्हणजे भाजणीचं पीठ हे 1 किलोच्या प्रमाणात येतं. अगदी बारीक असं हे पीठ दळायचं असतं. आता याच्यामध्ये मी जवळजवळ फक्त अर्धच भाजणीचं पिठाच्या मी चकल्या तयार करणार आहे. फक्त 500 ग्रॅमच्या मी चकल्या तयार करते. अर्धा किलोची भाजणीच्या चकल्या आपण तयार करतो आहे. मोजून घेते मी. अर्धा किलो भाजणीचं पीठ घेतलेले तुम्ही पाहू शकता. आता याच्यात मी 50 ग्रॅम तेल टाकलेलं आहे, ते देखील मोजून घ्यायचं. एवढ्या प्रमाणात तेल घेतलं ना अजिबात तेलकट आपली हे भाजणीची चकली तयार होत नाही. खूप छान चकली तयार होते, कुरकुरीत होते. आता 1 कप आपण सेट करायचा. भाजणीचं पीठ मोजून घ्यायचं. असं पीठ मोजणं खूप गरजेचं असतं, कारण त्यासाठी आपण पाणी देखील मोजून घेणार असतो. म्हणून असं एखादा कप घ्यायचा. आता मेजरमेंट कप घेतले मी, बरोबर 4 सपाट कप हे पीठ भरलेलं आहे. आता त्यासाठी 2 कप पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे. आता याच्यात मोहन देण्यासाठी जे 50 ग्रॅम तेल घेतलं होतं ना, ते छान कडकडीत गरम करायला ठेवलं आहे. तेवढ्यामध्ये इकडे साहित्य टाकलं आहे. 2 टेबलस्पून तीळ टाकलेले आहे. आता ओवा घेतलेल्या आहेत, अर्धा टीस्पून ओवा घेतला आहे. त्या हातावर अशा क्रश करून घ्यायच्या आणि मग टाकायच्या, ज्याने खमंग अशी चव येते. आता लाल चटणी पावडर घेतली मी, 2 टीस्पून लाल चटणी पावडर घेतली. मध्यम तिखटाच्या होतात. तुम्ही जर तिखटाला खात असणार ना तर अजून चटणी पावडर जास्तीची घेऊ शकता. आता 1 टेबलस्पून मीठ घेतलं आहे, म्हणजे चवीनुसार. तेल छान कडकडीत तापवलं आहे आणि भाजणीवर टाकलं आहे. त्याला सुरुवातीला चमच्यानेच मिक्स करायचं, कारण तेल खूप गरम असल्यामुळे हाताला भाजण्याची शक्यता असते. असं व्यवस्थित चमच्याने एखाद मिनिटभर मिक्स करून मग हाताने चोळून घ्यायची. तेल सगळ्या भाजणीच्या पिठाला व्यवस्थित लागलं जाईल ह्या पद्धतीने आपल्याला चोळून घ्यायचं आहे. जर आपण हे व्यवस्थित चोळलं नाही ना तर भाजणीची चकली जी असते ना ती तळल्यानंतर तिचा कलर वेगवेगळा दिसतो, कुठे लाल कुठे पिवळट. त्यामुळे हे तेल व्यवस्थित चोळून लावून घ्यायचं, जे तळल्यानंतर चकली एकसारख्या रंगाची येते. आता उकळी यायच्यात आपल्याला गॅस बंद करून पाणी इतपत गरम करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं टाकत चमच्याने मिक्स करत हे पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. 4 कप भाजणीचं पीठ होतं आपलं. 2 कप आपल्याला पाणी घ्यायचं आणि ते टाकलं आहे. मी सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि चमच्याने अलगद मिक्स करून झाकून ठेवलेले 15-20 मिनटासाठी. आता झाकल्यामुळे ही भाजणी कोमट होते, म्हणजे हाताने व्यवस्थित मळून घ्यायला आपल्याला सोपं पडतं आणि झाकल्यामुळे ती चांगली फुलून देखील येते. आता 15-20 मिनटासाठी मी झाकून ठेवलेली, नंतर तिला मळायला घेतलेली. आता एका कपामध्ये मी कोमट पाणी घेतले, जे मळताना आपल्याला लागणार आहे. थोडं किती पाणी लागतं मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. सुरुवातीला छान असे गोळे तयार करून घ्यायचे आणि एक एक गोळा आपण नंतर मळायला घेणार आहेत, म्हणजे आपल्याला सोपं पडेल. थोडा थोडा गोळा जर घेतला ना मळायला तर छान असा मऊसूत हा मळला जाईल. भाकरीच्या पिठाप्रमाणे छान असा मळून घ्यायचा त्याला. सगळं पीठ छान एकजीव करून घ्यायचं असं, म्हणजे आपल्याला पाणी किती वापरावं लागेल याचा अंदाज कळतो. आता पाण्याचा थोडा थोडा हात घेऊन हे पीठ मळून घ्यायचं. भाकरीच्या पिठाप्रमाणे छान मळून घ्यायचं. असं थोडा थोडा गोळा घेतला ना मळायला छान मऊसूत असं मळलं जातं. आता महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पीठ जास्त पाणी वापरून मऊसूत नाही करायचं. आपल्याला थोडं पाण्याचा हात घेऊन मळून आपल्याला मऊसूत करायचं आहे. असं मळल्यामुळे छान अशी कुरकुरीत आणि हलकी फुलकी ही चकली बनवून तयार होते. खूप कमी तेलकट तयार होते, त्यामुळे असं मळणं खूप गरजेचं आहे. आता 3 गोळे छान मळून घेतलेत. बाकीचं झाकून ठेवलं आहे मी. जेवढं मला आता साच्याला वापरायचं आहे ना तेवढं बाहेर काढले. दाबल्यावर हलक्या अशा चिरा पडतात, जास्त कोरडं नाही का जास्त असं पातळ नाही, असं छान हे पीठ तयार झालेलं आहे. आता एकूण सगळ्या पिठाला अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी एवढं कोमट पाणी लागलं आहे बघा. आता बाकीचं पीठ झाकून मी साच्याला तेल लावून हे पीठ भरून घेतले. आता साच्यामध्ये पीठ असं दाबून भरायचं, ज्याच्यामुळे अशी पोकळी राहत नाही. पोकळी राहिली ना त्याच्यात एअर जाते आणि चकली तयार करताना तुकडे पडण्याची शक्यता असते. त्यामुळे असं दाबून पीठ भरायचं. आता एका डिशवर मी करायला घेतले, ज्याच्यामुळे एकसारख्या आकाराच्या ह्या चकल्या बनवून तयार होतात. आता सुरुवातीचं टोक आहे ना थोडं गोल करून घ्यायचं, म्हणजे छान गोल गरगरीत अशी ही चकली बनवून तयार होते. अजिबात तुकडा पडत नाही करताना, कारण आपण छान असं भाकरीच्या पिठाप्रमाणे हे पीठ मळून असं मऊसूत करून घेतलेलं आहे. त्यामुळे छान अशा ह्या चकल्या बनवून तयार होतात, खूप झटपट होतात. आता चकली झाल्यानंतर त्याचं शेवटचं टोक आणि आतलं टोक अलगद असं दाबून घ्यायचं, म्हणजे तळताना त्या मोकळ्या होत नाही.
आणि एकत्र सगळ्या चकल्या नाही करून ठेवायचं आपल्याला. थोड्या थोड्या अशा चकल्या केल्यात ना, जसं एक बंच तळला जाईल एवढ्या 5-6 एवढ्या चकल्या तयार करून घ्यायच्या आणि नंतर आपण तळायला घ्यायच्यात आणि परत चकल्या तयार करून मग तळायला घ्यायच्यात. असं केल्याने अजिबात ती चकली कोरडी होत नाही. तुम्ही पाहू शकता हातावर घेतल्यावर देखील अजिबात तिचा तुकडा पडत नाही. अशी छान ही चकली तयार झाली. अशा एकत्र चकल्या जर तयार करून ठेवल्यात ना तर त्या कोरड्या पडतात आणि तळताना त्यांचे तुकडे पडण्याची शक्यता असते. म्हणून थोड्या थोड्या चकल्या तयार करून घ्यायच्या मग तळायला घ्यायच्या, म्हणजे परफेक्ट अशा अखंड चकल्या आपल्या राहतात. आता थोड्या चकल्या तयार करून घेतल्या आहेत. तिकडे तेल देखील तापत ठेवलेलं आहे. आता तेल व्यवस्थित तापवणं हे देखील खूप गरजेचं असतं. अगदी कळकळीत धूर निघेपर्यंत तापवायचं नसतं किंवा खूप हलकं गरम पण नको. जास्त तापलं ना ते पटकन करपटते, कारण भाजणीची चकली ती. आणि खूप हलकं गरम असलं ना, कमी गरम असलं तर हे तेल शोषून घेते चकली आणि विरघळण्याची शक्यता असते आणि तेलकट देखील होते. त्यामुळे असं थोडा कणकेचा गोळा टाकून बघायचा. तो पटकन असा बुडबुड येऊन वर आला ना म्हणजे परफेक्ट आपलं तेल तापले समजायचं. चकल्या टाकायच्यात, भरपूर अशा चकल्याने टाकायच्या, थोड्या थोड्या चकल्या टाकायच्यात. चकली टाकल्या टाकल्या गॅस मोठा करायचा अगदी अर्ध्या मिनटासाठी आणि मध्यम गॅसवरती मग आपण तळायला घ्यायची. तिला छान सेट झाल्यावर तिला चमच्याने अशी फिरवून घ्यायची. सारखं असं चमच्याने ढवळत बसायचं नाही, त्यामुळे चकली देखील ही तुकडे पडू शकते. आता पूर्ण बुडबुड यायचं बंद झाल्यावर तिला काट्या चमच्याने अशी पलटून घेतली. आता चकली पलटल्यानंतर गॅस मंद केला आहे मी. मंद करून हलकी फुलकी होऊन वर येते. तुम्ही पाहू शकता अजिबात तिचे बुडबुडे वगैरे येत नाही. छान तळून झाली. आता ही चकली तेल निथळून एका चाळणीवर काढली, म्हणजे ज्याच्यामुळे थोडंफार तेल शिल्लक असेल ना चकलीमध्ये ते देखील निथळून निघणार आहे. पण अजिबात तेलकट न झाल्यामुळे अजिबात तेल त्याचं खाली राहत नाही निथळल्यानंतर देखील. आता परतच चकलीची बॅच टाकताना तेल हे मेंटेन करून घ्यायचं. टेम्परेचर मोठा गॅस करून चकली टाकल्यानंतर अर्ध्या मिनटाच्या आत आपल्याला गॅस मध्यम करायचा. छान बुडबुडे कमी झाल्यावर तिला पलट करायची, गॅस मंद करायचा आणि मग कुरकुरीत तळून तिला आपण काढून घ्यायच्या. अशा सगळ्या चकल्या मी छान तयार करून घेतलेल्या आहेत. खूप झटपट ह्या चकल्या बनवून तयार होतात, जास्त वेळ घेत नाही. आणि तळताना अशी मोठी पसरट कढई घेतली ना, 3-3, 4-4 चकल्या एकत्र तळून होतात. छोट्या कढईमध्ये 1-2 चकली तळून होते, त्यामुळे खूप उशीर लागतो. मोठ्या कढईमुळे झटपट होतात. खूप कमी तेलकट झटपट अशा ह्या चकल्या बनवून तयार झाल्यात. अर्धा किलोच्या पिठामध्ये एवढ्या चकल्या तयार झाल्या आहेत. तुम्ही पाहू शकता हाताला अजिबात कुठे तेल लागत नाही आहे आणि छान कुरकुरीत झाल्यात. आवाज देखील तुम्ही ऐकू शकता. संपेपर्यंत छान कुरकुरीत राहतात या चकल्या. एवढं परफेक्ट प्रमाणात तुम्ही जर तेल घेतलं ना मोजून मापून, तर खूप छान ह्या कमी तेलकट चकल्या तयार होतात. संपेपर्यंत कुरकुरीत राहतात. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? मला खात्री नक्कीच आवडली असेल. ह्या दिवाळीला तुम्ही ह्या पद्धतीने भाजणी तयार करून नक्की चकल्या तयार करून बघा आणि कशा झाल्या ते देखील मला कळवायला विसरू नका. रेसिपी जरा देखील आवडली तरी एक लाईक जरूर करा आणि मित्र नातेवाईकांमध्ये शेअर नक्की करा. तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग असेच नवनवीन छान रुचकर आणि झटपट रेसिपी पाहण्यासाठी स्मितूज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.